नमस्कार, मी माधुरी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे। इथे बघा माझा मोगरा पूर्ण कळ्यांनी भरून गेलेला आहे। जर तुमच्या मोगऱ्याला फुले येत नसतील तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। हा मोगरा लावून 6 वर्ष झालेले आहेत तरी सुद्धा बघा अजूनही फुले मस्त येतात। आणि जर तुमच्या येत नसतील तर मी पूर्ण व्हिडिओमध्ये सांगणार आहे खतं कोणती द्यायची आणि कोणती दिलेली आहेत ही सुद्धा मी दाखवणार आहे। ह्या मोगऱ्याला थंडीमध्ये सुद्धा मस्त फुले आलेली होती आणि याचा व्हिडिओ सुद्धा मी अपलोड केलेला होता। आणि तुमच्या मोगऱ्याला थंडीमध्ये जर फुले आली नसतील तर आता सुद्धा तुम्ही काम करू शकता तुमच्या मोगऱ्यावर आणि तुमच्या मोगऱ्यावर सुद्धा भरपूर अशी फुले येतील। मोगऱ्याची काळजी कशी घ्यावी तर व्यवस्थित पाणी, खते आणि छाटणी वेळोवेळी करावी म्हणजे फुले येण्यासाठी मदत होते। आणि मोगऱ्याच्या झाडाला 3-4 तासाचे ऊन भेटेल अशा ठिकाणी ठेवावे म्हणजे भरपूर फुले सुद्धा येतात। जर तुमच्या झाडाला फुले येत नसतील तर तुम्ही आता सुद्धा वरती शेंड्याची छाटणी करावी। पूर्ण झाड छाटू नका कारण जर पूर्ण झाड छाटलं तर भरपूर वेळ लागेल त्याला फुले येण्यासाठी, म्हणून वरचे शेंडे कट करावे म्हणजे छान अशी फुले येतील। छाटणी करून झाल्यानंतर गांडूळ खत किंवा शेणखत द्यावे। हे खते दिल्यामुळे व्यवस्थित झाडाची वाढ सुद्धा होईल आणि भरपूर पाने येतील। व्यवस्थित फुटवे आल्यानंतर त्याला पोटॅश द्यावे म्हणजे फुले येण्यासाठी मदत होईल। इथे बघा मी फेब्रुवारी महिन्यामध्ये सरसोखलीचं लिक्विड दिलेलं होतं आणि जर तुम्हाला आता द्यायचं असेल तर काळजीपूर्वक घ्या कारण भरपूर ऊन वाढलेलं आहे त्याच्यामुळे। आणि इथे बघा ह्याच पद्धतीने असे वरचे शेंडे कट करून घ्या म्हणजे छान असे नवीन फुटवे येतील। आणि फुटवे येण्यासाठी गांडूळ खत किंवा शेणखत द्या सुरुवातीला। जेव्हा छान फुटवे आल्यानंतर पोटॅश तुम्ही देऊ शकता म्हणजे त्याच्याने फुले सुद्धा येतील। हे बघा 2च आठवडे झालेले आहेत आणि बघा किती छान असे फुटवे यायला सुरुवात झालेली आहे। इथे बघा 3-4च आठवडे झालेले आहेत आणि बघा कळ्या सुद्धा यायला सुरुवात झालेली आहेत आणि बघा नवीन फुटवे येऊन छोट्या छोट्या कळ्या सुद्धा धरायला सुरुवात झालेली आहे। आणि अशी सर्व कामे करून सुद्धा तुमच्या मोगऱ्याला जर फुले येत नसतील तर तुम्ही माती सुद्धा चेंज करून बघू शकता। आणि माती चेंज करून झाल्यानंतर ही सांगितलेली सर्व खते देऊन बघा म्हणजे नक्कीच फुले येतील तुमच्या बागेमध्ये सुद्धा। आणि मोगऱ्याची फुले आल्यानंतर किती छान वाटतं मस्त। इथे बघा हा बटर मोगरा आहे आणि हा सुद्धा माझा जुनाच मोगरा आहे। त्याच्यावर फुले येत नव्हती म्हणून मी हे खत दिलेले आहे। तेव्हापासून मस्त कळ्या आलेले आहेत आणि फुले सुद्धा आलेले आहेत पण अजून खूप छोटे आहेत आणि याचा व्हिडिओ मी तुम्हाला पुढे नंतर दाखवणार आहे। म्हणून जर व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असतील तर सबस्क्राइब करून ठेवा म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी भेटतील। तुमचाही मोगरा कळ्या फुलांनी भरलेला पाहिजे असेल तर मी सांगितलेली सर्व कामे करून पहा, छान असा तुम्हाला सुद्धा फायदा होईल कारण मी माझ्या झाडांची अशीच काळजी घेते आणि छान अशी सतत फुले येत राहतात माझ्या बागेमध्ये। आणि वेळच्या वेळी छाटणी केल्यामुळे अशी गुच्छांमध्ये फुले येतील तुमच्या बागेमध्ये सुद्धा, म्हणून नक्की करून पहा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राइब नक्की करा। इथे बघा किती भरपूर कळ्या आलेल्या आहेत आणि आता तुम्हाला मी सर्व झाड दाखवून घेते। आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राइबही करा।